जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। हा विद्यार्थी सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा शहरामध्ये बेगमपूर ते मंगळवेढा एसटीने अपडाऊन करतो। हा विद्यार्थी 5वीचा विद्यार्थी आहे, परंतु शनिवारी लवकर शाळा असल्यामुळे त्याचा पास घरी राहिला आणि कंडक्टर ज्या वेळेस त्याच्यापाशी तिकीट काढायला आला त्यावेळेस त्यानं दप्तरामध्ये आपला पास बघितला, परंतु त्याला पास सापडत नसल्यामुळं तो म्हणला, कंडक्टर साहेब माझा पास घरी राहिलाय, तरी तुम्ही माझ्या पप्पांना फोन करा आणि माझे पप्पा तुम्हाला पे करतील, माझं जी काही तिकिटाचं पैसे असतील ती तुम्हाला पाठवतील। पण ह्या कंडक्टरनं कसलंही त्याचं न ऐकून घेता त्याला एसटीच्या खाली उतरलं, परंतु तो विद्यार्थी त्याला सारखाच विनवणी करत होता, रडत होता की माझ्या पप्पांना तुम्ही फोन करा आणि माझ्या तिकिटाचं पैसे तुम्ही पप्पांकडून घ्या, पप्पा माझं पैसे तुम्हाला लगेच पाठवून देतील। पण ह्या कंडक्टरला कसलीही या 5वीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याची माया दया कसलीच आली नाही। ह्या कंडक्टरनं त्याला 4 पदरी हायवेवर अनोळख्या अशा अनोळख्या अशा ठिकाणी त्याला उतरलं आणि तो रडतच होता विद्यार्थी। पण त्या एसटी मध्ये बसलेल्या प्रवाशांना सुद्धा त्या 5वीत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव आहे प्रथमेश राहुल पाटील, त्याची कुणालाच माया दया आलेली नाही, त्या प्रवाशांना सुद्धा आलेली नाही। त्यात एक सुद्धा असा माऊलीचा लेख बनला नाही की तेवढ्या मुलाचा 5वीत शिकत असणाऱ्या मुलाचा असं काय तिकिटाला पैसे जाणार आहेत। किमान बेगमपूर ते मंगळवेढा अंतर असेल कमीत कमी 15 किलोमीटर, तर 15 किलोमीटर अंतराचं तिकीट असून असं किती असायचं आहे। पण त्यात एकाला सुद्धा तेवढ्या लहान लेकराची माया आलेली नाही किंवा क्यू आलेली नाही। अक्षरशः त्याला 4 पदरी हायवेवर त्या एसटी कंडक्टरनं खाली उतरलेला आहे। त्या एसटी कंडक्टरला थोडी सुद्धा अशी माणुसकी जर असती ना, तर त्यानं स्वतःच्या खिशातलं पैसे त्या पोराचं तिकीट म्हणून काढलं असतं, पण ती सुद्धा दानवच निघाला। मानव असताना तर एवढ्या लहान लेकराला, 5वीत शाळा शिकत असलेल्या लेकराला एसटीतनं अशा एवढ्या मोठ्या 4 पदरी एवढी वाहनांची तिथं गर्दी असती तरी त्याला सोडलं नसतं। पण ह्या कंडक्टरला जरा सुद्धा किव आली नाही आणि प्रवाशांना सुद्धा किव आली नाही की तेवढ्या लेकराला अनोळख्या अशा ठिकाणी तिथं खाली उतरलं। ते मुलगा इतका रडत होता की मला कंडक्टर साहेब खाली उतरू नका, माझ्या पप्पांना फोन करा, मी तुम्हाला विनंती करतो, मी तुमच्या पाया पडतो, माझा महत्वाचा शाळेचा दिवस आहे। पण त्याची कसलीही व्यथा ह्या कंडक्टरनं ऐकून घेतलेली नाही। तर मित्रांनो, या बाबतीत तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा। जय शिवराय।